आज आपण एकरूप त्रिकोण, एकरूपतेच्या कसोट्या कोणत्या आहेत याचा अभ्यास करणार आहोत आणि सराव संच 3.2 सोडवणार आहोत। आता दोन त्रिकोण एकरूप केव्हा असतात बघा, जेव्हा दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील किमान एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी आणि संगत कोणांशी एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण एकरूप असतात। आता आपण इयत्ता 8वी मध्ये त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या पाहिल्यात। कोणकोणत्या कसोट्या होत्या? एकूण 5 कसोट्या गेल्या वर्षी आपण अभ्यासल्या होत्या। त्याची थोडक्यात आपण काय करू, उजळणी करू। पहिली आहे बाबाबा कसोटी, बाकोबा कसोटी, बाकोको कसोटी, कोबाको कसोटी आणि कर्णभुजा कसोटी। अशा एकूण 5 त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलेलो आहोत। त्याच इयत्ता 9वी मध्ये त्याची आपण काय करणार आहोत, आता उजळणी करणार आहोत। एकरूप त्रिकोण जर दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूंमधील दिलेल्या किमान एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू व 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजू आणि संगत कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात। आकृतीमध्ये बघा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीईएफ मध्ये एबीसी एकास एक संगती डीईएफ, बाजू एबी बाजू डी शी एकरूप आहे, बाजू बीसी बाजू ईएफ शी एकरूप आहे, बाजू एसी बाजू डीएफ शी एकरूप आहे, कोण ए कोण डी शी एकरूप आहे, कोण बी कोण ई शी एकरूप आहे आणि कोण सी एकरूप कोण एफ, आणि म्हणून त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण डीएफ हे एकरूप त्रिकोण आहेत। त्रिकोण एकरूप होण्यासाठी जरी 6 घटक एकरूप असावे लागतील तरी सुद्धा निवडक 3 घटक जरी एकरूप दिले तरी सुद्धा त्रिकोण एकरूप असतात। यांनाच त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या असे म्हणतात। त्रिकोण एकरूपतेच्या कसोट्या पाहिल्यानंतर आता आपण सराव संच 3.2 मधली उदाहरणं याच कसोट्यांचा उपयोग करून उदाहरणं कशी सोडवायची ते बघणार आहोत। सराव संच 3.2 पुढीलपैकी प्रत्येक उदाहरणातील त्रिकोणांच्या जोडीचे सारख्या खुणांनी दाखवलेले भाग एकरूप आहेत। त्यावरून प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृती खालील रिकाम्या जागेत लिहा। आकृतीमध्ये आपल्याला एक त्रिकोण एबीसी दिला आहे, त्रिकोण पीक्यूआर दिले आहे, दोन त्रिकोण दिलेले आहेत।
या त्रिकोणांमध्ये एकरूप घटक जे आहेत ते समान चिन्हाने दाखवले. बघा, AB वर आणि PQ वर समान चिन्ह दाखवले. याचा अर्थ AB आणि PQ एकरूप आहेत. BC आणि QR एकरूप आहेत. AC आणि PR म्हणजे काय झालंय, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप आहेत. मग आता कोणत्या कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप आहेत हे मला काय करायचं आहे, दाखवायचं आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये बाजू AB एकरूप आहे कोणाशी, बाजू PQ शी. बाजू BC कोणाशी एकरूप आहे, QR शी. बाजू AC एकरूप बाजू PR म्हणजे काय झालं, बाजू बाजू आणि बाजू. आणि म्हणून त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR कोणती कसोटी इथे उपयोगात येईल आपल्या, बा 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 कसोटी. आता नंबर 2 बघा, XYZ आणि LMN या 2 त्रिकोणांमध्ये काही घटक जे एकरूप आहेत ते समान चिन्हाने दाखवलेले आहेत. बघूया आता काय दिलंय, XY आणि LM यांच्यावर समान चिन्ह आहे. याचा अर्थ XY आणि LM काय आहेत, एकरूप आहेत. कोण Y आणि कोण M वर समान चिन्ह आहे. याचा अर्थ कोण Y आणि M काय आहे, एकरूप आहे. आणि YZ आणि MN हे एकरूप, असे 3 घटक एकरूप दिलेले आहेत. बघा, आपण त्या 3 घटकांची योग्य पद्धतीने मांडणी करूया. त्रिकोण XYZ आणि त्रिकोण LMN मध्ये काय दिलंय, बाजू XY एकरूप बाजू LM, कोण XYZ एकरूप कोण LMN आणि बाजू YZ एकरूप बाजू कोणती, MN. म्हणजे काय झालं, बाजू कोण बाजू, बा को बा. आणि म्हणून त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण LMN कोणती कसोटी, बा को बा कसोटी. आता या तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला बघूया, आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, त्रिकोण PRQ आणि त्रिकोण STU काय आहेत, हे 2 त्रिकोण एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. बघूया, आधी आपण एकरूप घटकांची यादी करूया. हा कोण या कोणाशी एकरूप आहे, हा कोण या कोणाशी एकरूप आहे, ही बाजू या बाजूने 2 कोण आणि त्यांच्या मधली बाजू, दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोण आणि त्यांनी मधली बाजूलाच काय म्हणतात, समाविष्ट बाजू. त्रिकोण PRQ आणि त्रिकोण STU मध्ये कोण P एकरूप कोण S, बाजू PR एकरूप बाजू कोणती, ST आणि कोण R एकरूप कोण कोणता, T. म्हणजे काय झालं, कोण बाजू कोण. आणि म्हणून त्रिकोण PRQ एकरूप त्रिकोण STU कोणती कसोटी, को बा को कसोटी. पुढचं उदाहरण बघा, 2 काटकोन त्रिकोण मला दिसत आहेत. कर्ण कर्णाशी एकरूप आहे आणि एक भुजा भुजेशी एकरूप आहे. आकृती पाहिल्यानंतर एकरूप घटक ओळखता आले पाहिजेत. आणि एकदा का एकरूप घटक ओळखता आले की मग आपण कोणती कसोटी वापरायची हे काय करतो, निश्चित करतो. बघा काय झालं, त्रिकोण LMN व त्रिकोण PTR मध्ये कोण M आणि कोण T माप किती आहे, 90 अंश. याचा अर्थ काय होतो, हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. कर्ण LN एकरूप आहे कोणाशी, कर्ण PR शी. आणि बाजू LM एकरूप आहे कोणाशी, बाजू PT शी. म्हणजे काय झालं, त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण PTR कोणती कसोटी बघूया, काटकोन त्रिकोण कर्ण आणि बाजू म्हणजेच कर्ण भुजा कसोटीनुसार त्रिकोण LMN आणि त्रिकोण PTR एकरूप आहेत. प्रश्न दुसरा, पुढील त्रिकोणांच्या जोड्यांमध्ये दर्शविलेल्या माहितीचे निरीक्षण करा. ते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा. त्यांचे उरलेले एकरूप घटक लिहा. इथे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये आपल्याला काही एकरूप घटक समान चिन्हाने दाखवलेले आहेत. कोणता, B कोणाशी एकरूप आहे, Q शी. बाजू BC कोणाशी एकरूप आहे, बाजू QR शी. कोण C कोणाशी एकरूप आहे, कोण R शी. आपल्याला त्रिकोण तर एकरूप दाखवायचे आहेत, त्याचबरोबर उरलेले घटक, जेव्हा त्रिकोण एकरूप असतात तेव्हा उरलेले घटक सुद्धा आपोआप का होतात, एकरूप होतात.
पहिला आधी आपण कोणत्या कसोटीनुसार हे त्रिकोण एकरूप दाखवता येतील ते बघूया. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर मध्ये काय झालं, हा कोण बी म्हणजे त्याचं नाव काय, कोण एबीसी एकरूप कोण पीक्यूआर. त्याच्यानंतर बाजू बीसी एकरूप बाजू क्यूआर आणि कोण एसीबी हा कोण या कोणाशी काय झाला, एकरूप झाला. कोण एसीबी एकरूप कोण कोणता, पीआरक्यू. काय झालं, कोण बाजू आणि कोण, म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण पीक्यूआर कोणती कसोटी आली, को बा को कसोटी. आता लक्षात घ्या, हे दोन कोण आणि बाजू हे तीन घटक एकरूप झाले. तर उरले कोण, दोन कोण झाले, तर हा कोण या कोणाशी एकरूप होईल. काय त्याचं नाव, उरलेले एकरूप घटक. कोण बीएसी हा कोणाशी एकरूप, कोण क्यू पी आर शी. काय कारण, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. आता बाजू किती एकरूप दिलेल्या आहेत, एकच जोडी एकरूप दिलेत, म्हणजे दोन जोड्या राहिल्यात. कोणकोणत्या बघा, बाजू एबी एकरूप, बाजू कोणती पीक्यू, आणि बाजू एसी एकरूप बाजू कोणती, पीआर. बाजू एसी एकरूप बाजू कोणती सांगा, पीआर. आणि अशा प्रकारे हे काय एकरूप आहे, एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा कशा असतात, एकरूप असतात. प्रश्न दुसऱ्या मधला उपप्रश्न 2 आहे. त्रिकोण पी टी क्यू आणि त्रिकोण एस टी आर आपल्याला काय दाखवायचे आहेत, एकरूप दाखवायचे आहेत. त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 एकरूप घटक लागतात. बघूया कोणते. पीटी कोणाशी एकरूप आहे, एसटी शी, आणि रेख क्यूटी म्हणजेच बाजू क्यूटी कोणाशी एकरूप आहे, बाजू आरटी शी. दोनच घटक एकरूप दिलेत, पण मला माहिती आहे हा जो कोण आहे काय त्याचं नाव, कोण पी टी क्यू आणि कोण एस टी आर हे परस्पर विरुद्ध कोण आहेत. आणि परस्पर विरुद्ध कोण हे नेहमी कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे मला काय मिळालं, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण काय आहे, एकरूप आहे. म्हणजे ही बाकोबा कसोटी आहे. बघूया कसं लिहायचं. त्रिकोण पीटी क्यू आणि त्रिकोण एसटीआर मध्ये काय दिलंय, बाजू पीटी लिहा किंवा रेख पीटी लिहा, अर्थ एकच होतो. बाजू पीटी एकरूप बाजू एसटी असं आपल्याला दिलेला आहे म्हणजे पक्ष. कोण पीटी क्यू एकरूप कोण एसटीआर हे दिलेलं नव्हतं म्हणून कारण लिहावं लागलं. काय सांगा, हे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण नेहमी कसे असतात, एकरूप असतात. बाजू टीक्यू एकरूप टीक्यू एकरूप बाजू कोणती, टी आर असं सुद्धा मला दिलेलं आहे. काय झालं, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण म्हणजे बा को बा, आणि म्हणून त्रिकोण पीटी क्यू एकरूप त्रिकोण एसटीआर कोणती कसोटी आली, बा को बा कसोटी. आता उरलेले घटक लक्षात घ्या, किती कोण एकरूप झालेत, एकच, जो विरुद्ध कोण होता, विरुद्ध कोणांची जोडी होती. उरल्या दोन जोड्या कोणांच्या, कोणत्या, हा कोण पी. आता त्याचं नाव 3 अक्षरांनी कसं लिहायचं बघा. कोण टी पी क्यू, कोण कोणता, टी पी क्यू एकरूप कोण, त्या संगत कोण कसा ओळखायचा बघा, टी पी क्यू. आणि म्हणून मी लिहिला टी एस आर, टी पी क्यू एकरूप कोण टी एस आर. दुसरा हा कोण काय त्याचं नाव, पी क्यू टी, कोण पी क्यू टी एकरूप पी क्यू टी एकरूप कोण कोणता, एस आर टी. काय कारण, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. आता बाजू किती झाल्यात, बाजूंच्या 2 जोड्या झाल्यात, म्हणजे एक जोडी राहिलेली आहे याची एकरूप दाखवायची आहे. ती कोणती राहिली बघा, बाजू पी क्यू. बाजू कोणती, पी क्यू कोणाशी एकरूप असेल, बाजू एस आर शी. बाजू पी क्यू एकरूप बाजू एस आर. काय कारण, एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा एकरूप असतात. प्रश्न क्रमांक 3. पुढील आकृतीवरून त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा आणि उरलेले एकरूप घटक सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. आकृतीमध्ये बघा, हा त्रिकोण ए बी सी, कोण ए किती आहे, 90 अंश आहे. त्रिकोण कोणता, क्यू पी आर, कोण क्यू किती आहे, 90 अंश आहे. कर्ण बीसी कोणाशी एकरूप आहे, कर्ण पी आर शी एकरूप आहे.
आणि बाजू ए बी कोणाशी एकरूप आहे, बाजू क्यूपीशी एकरूप आहे. म्हणजे काटकोन, त्रिकोण, कर्ण आणि भुजा. म्हणजे कोणती कसोटी वापरणार आपण, कर्णभुजा कसोटी. ठीक आहे. आता लिहिणार कसं बघा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण क्यूपीआर मध्ये एकास एक संगती बघा, ए बी सी. ए ची संगती कोणाशी आहे, क्यू शी. बी ची संगती कोणाशी आहे, पी शी. सी ची संगती कोणाशी आहे, आर शी. काय झालं, कोण ए बरोबर कोण क्यू बरोबर किती, 90 अंश. म्हणजे आपण पहिल्या विधानामध्ये काय सिद्ध केलं, हे दोन्ही त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत. कर्ण बीसी एकरूप कर्ण आपल्याला दिलेला आहे. हे समान चिन्ह काय दर्शवतात, तर ही बाजू काय आहे, एकरूप आहे. आणि बाजू ए बी कोणाशी एकरूप आहे, बाजू क्यूपीशी. काटकोन त्रिकोण, कर्ण आणि भुजा. आणि म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप त्रिकोण क्यूपीआर. कोणती कसोटी, कर्ण भुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. उरलेले एकरूप घटक, कोन एबीसी एकरूप कोन क्यूपीआर, कोन एसीबी एकरूप कोन क्यूआरपी, कारण एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. आणि बाजू एसी एकरूप बाजू क्यूआर, कारण एकरूप त्रिकोणांच्या संगत भुजा. प्रश्न क्रमांक 4. पुढील आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एल एम एन व त्रिकोण पी एन एम या त्रिकोणांमध्ये एल एम बरोबर पी एन, एल एन बरोबर पी एम आहे. तर या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहा व उरलेले एकरूप घटक लिहा. एल एम एन आणि त्रिकोण पी एन एम मध्ये काय काय दिलं बघा, बाजू एल एम कोणाशी एकरूप दिलेली आहे, बाजू पी एन शी दिलेला आहे आपल्याला. बाजू एल एन कोणाशी एकरूप दिलेली आहे, बाजू पी एम. दोनच बाजू दिलेल्या आहेत. पण लक्षात घ्या, ही बाजू एम एन आणि बाजू एन एम दोन्ही त्रिकोणांमध्ये काय आहे, सामायिक भुजा आहे. म्हणून बाजू एम एन एकरूप बाजू एन एम. काय कारण, सामायिक भुजा. म्हणजे काय मिळालं मला, एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप आहेत. आणि म्हणून त्रिकोण एल एम एन एकरूप त्रिकोण पी एन एम. कोणती कसोटी, बा 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 कसोटी. आता उरलेले घटक, तीनही बाजू एकरूप झाल्या आहेत. याचा अर्थ 3 कोन राहिले. पहिला कोण कोणता, एल. मग त्याचं नाव काय लिहिणार, एम एल एन. कोण कोणता, एम एल एन एकरूप कोण एन पी एम. दुसरा हा कोण, हा कोण या कोणाशी एकरूप. दुसरा हा कोण, काय त्याचं नाव, एल एम एन एकरूप कोण कोणता, पी एन एम. आणि तिसरी एकरूप कोणांची जोडी जरा नीट बघा, कोण एल एन एम. हा दिसतोय कोण, तो कोणाशी एकरूप आहे, कोण पी एम एन शी. या कोणाशी काय झाला, एकरूप झाला. काय कारण, एकरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. प्रश्न 5. आकृतीमध्ये रेख एबी एकरूप रेख बीसी आणि रेख एडी एकरूप रेख सीडी. तर सिद्ध करा त्रिकोण एबीडी एकरूप त्रिकोण सीबीडी. बघा आकृतीमध्ये काय दिलंय, 2 त्रिकोण आहेत. त्रिकोण कोणता, ए बी डी. आणि तो त्रिकोण कोणता, सी बी डी. बाजू ए बी आणि बाजू सी बी समान चिन्हाने दाखवली म्हणजे एकरूप आहे. बाजू एडी आणि बाजू सीडी समान चिन्हाने दाखवलेली आहे म्हणजे एकरूप आहे. दोनच बाजू एकरूप दिल्या. तिसरा घटक, तो बाजू असेल किंवा कोण असेल, तो आपल्याला शोधायचा आहे. या आकृतीमध्ये मला काय दिसतंय, बाजू बीडी जी आहे ती त्रिकोण एबीडी मध्ये सुद्धा आहे आणि त्रिकोण सीबीडी मध्ये सुद्धा आहे. म्हणजे ती सामायिक आहे. काय झालं बघा, त्रिकोण एबीडी व त्रिकोण सीबीडी मध्ये बाजू एबी एकरूप बाजू सीबी दिलेला आहे म्हणजे पक्ष. बाजू एडी एकरूप बाजू सीडी दिलेला आहे म्हणजेच काय सांगा, पक्ष. 2 घटक एकरूप दिलेले होते. तिसरा घटक आपण निवडला कोणता, बाजू बीडी एकरूप बाजू बीडी. काय कारण, ती सामायिक भुजा आहे. प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो. त्यामुळे बाजू बीडी निश्चितच बाजू बीडीशी एकरूप होईल. आणि म्हणून काय झालं, बाजू बाजू बाजू. आणि म्हणून त्रिकोण एबीडी एकरूप त्रिकोण सीबीडी. कोणती कसोटी आली, बा 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 कसोटी.
प्रश्न 6. आकृतीमध्ये कोन P एकरूप कोन R, रेख PQ एकरूप रेख QR, तर सिद्ध करा त्रिकोण PQT एकरूप त्रिकोण RQS. त्रिकोण PQT आणि त्रिकोण RQS हे कोण P कोणाशी एकरूप आहे कोण R शी, PQ कोणाशी एकरूप आहे RQ शी. दोन घटकच एकरूप दिलेले आहेत. आता मी हे दोन त्रिकोण आहेत ना, मी ती सेपरेट काढून घेतले. बघा, हा त्रिकोण आहे PQT, या त्रिकोणामधलाच त्रिकोण मी सेपरेट काढून घेतला. हा त्रिकोण कोणता आहे RQS. आता लक्षात आलं का, P कोणाशी एकरूप आहे R शी, बाजू PQ कोणाशी एकरूप आहे बाजू RQ शी. आणि हा कोन Q बघा, दोन्ही त्रिकोणांमध्ये हा कोन Q कसा आहे सामायिक आहे. म्हणजे काय झालं, दोन कोन आणि समाविष्ट बाजू, म्हणजे ही कोणती कसोटी झाली, कोबाको कसोटी. आता लिहिणार कसं बघा, त्रिकोण PQT व त्रिकोण RQS मध्ये कोन P एकरूप कोन R दिलेला आहे म्हणजे पक्ष. बाजू PQ एकरूप बाजू RQ हे सुद्धा आपल्याला काय केलेलं आहे, पक्षामध्ये दिलेलं आहे. कोन Q हा कोन Q शीच एकरूप आहे, कारण तो सामायिक कोन आहे. म्हणून काय झालं, कोन बाजू कोन, आणि म्हणून त्रिकोण PQT एकरूप त्रिकोण RQS कोणती कसोटी आली, कोबाको कसोटी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण त्रिकोण एकरूप सिद्ध करण्यासाठी कसोट्यांचा कसा उपयोग करतात ते पाहिलं. त्याचप्रमाणे जेव्हा त्रिकोण एकरूप असतात तेव्हा त्याचे उरलेले घटक जे आहेत, मग त्या बाजू असतील किंवा कोन असतील, उरलेले संगत घटक का असतात, एकरूप असतात. भूमितीतला हा महत्वाचा असा गुणधर्म आहे. इयत्ता 9वी मध्ये, इयत्ता 10वी मध्ये जास्तीत जास्त वेळा या गुणधर्मांचा आपण उपयोग करणार आहोत. तर या भागाची उजळणी चांगल्या प्रकारे करा. धन्यवाद.